क्या आपने कभी सपना देखा है उस पवित्र भूमि की यात्रा का, जहां इतिहास और आस्था एक साथ जीवंत हो उठे हैं? आइए हमारे साथ चले इजराइल की पवित्र यात्रा पर, होली लैंड टूर, जहां हर कदम पर आपको मिलेगी शांति और प्रेरणा। गलील सागर के किनारे खड़े होकर महसूस करें उस पल को जहां यीशु ने अपने चमत्कार दिखाए। कफरनहूम में, जिसे यीशु को अपना शहर कहा जाता है, उनकी शिक्षाओं को जीवंत अनुभव करें। बेथलेहेम में, चर्च ऑफ नेटिविटी में उस पवित्र स्थान को देखें जहां यीशु का जन्म हुआ। शेफर्ड्स फील्ड में उन चरवाहों की कहानी को महसूस करें जिन्हें स्वर्गदूतों ने यीशु के जन्म की खबर दी। यरूशलेम के पवित्र गलियों में वाया दोलोरोसा पर चले जहां यीशु ने क्रूस का बोझ उठाया। गार्डन टोम में शांति और चिंतन के क्षणों का अनुभव करें। माउंट ऑफ ऑलिव्स से यरूशलेम के स्वर्णीय दृश्यों को देखें जहां यीशु स्वर्ग गए। इजराइल सिर्फ आध्यात्मिक नहीं बल्कि जीवंत संस्कृति का गढ़ है। स्थानीय व्यंजनों का स्वाद ले और मृत सागर में तैरने का अनोखा अनुभव करें। हमारे विशेष होली लैंड टूर पैकेज में शामिल है लग्जरी होटल, स्वादिष्ट भोजन और अनुभवी हिंदी भाषी गाइड हर कदम पर आपके साथ है ताकि आपकी यात्रा आरामदायक और यादगार हो। तो देर किस बात की, आज ही बुक करें अपनी होली लैंड यात्रा को और चले एक ऐसी तीर्थ यात्रा पर जो आपके दिल और आत्मा को हमेशा के लिए बदल देगी। नीचे दिए गए नंबर पर संपर्क करें। आपण पाहत आहात जीसस इंडिया टीव्ही, चॅनल जे देवाकडून आहे, चॅनल जे स्वार्था गाजवतं, चॅनल जे लोकांचे जीवन परिवर्तन करतं। पाहत रहा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। या सेवा कार्याला अजून वाढवण्यासाठी तुम्ही हातभार लावू शकता व आम्हाला तुमची आर्थिक मदत करू शकता। ऑनलाईन पेमेंटसाठी खाली दिलेल्या QR कोडला स्कॅन करून आपलं दान देऊ शकता। प्रभूची अतिशय चांगला आमचा देव आहे। मोठ्या आशेनं या दिवसामध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणात येत आहेत आणि शुक्रवारी सुद्धा काही लोक या ठिकाणामध्ये आले आणि मग त्यांचा मेसेज पण आला। आम्ही चर्च अटेंड केलं, घरी गेलो आणि जातानाच ज्या सुटकेसाठी आम्ही इथं आलो होतो आणि जाताना ती सुटका प्रभूने आम्हाला दिली ते मध्येच। हालेलुया। लक्षात ठेवा, आमचा प्रभू जिवंत प्रभू आहे, जिवंत आहे, त्याला कोणतीच गोष्ट कठीण नाही। म्हणून ज्या दिवशी आम्ही ख्रिस्ताकडे आकर्षिले जातो ना, तो दिवस आमच्यासाठी सगळ्यात अद्भुत असा दिवस आहे। मला आश्चर्य वाटतं की देव या दिवसामध्ये इतक्या लवकर आणि इतके अद्भुत चमत्कार करतो की बुद्धी काम करत नाही। सायन्स, मेडिकल फील्ड हे सगळं परमेश्वराच्या चमत्कारासमोर थक्क होतं। हालेलुया। एका बहिणीने मला कॉल केला होता, सांगितलं की सगळी बॉडी सुजलेली आहे, युरिन पास होत नाही, चेकअप केलं आणि डॉक्टरने सांगितलं की दोन्ही किडन्या बाद आहेत, दोन्ही किडन्या वर्क करत नाही। मग त्यांना मोठा प्रश्न पडला की आता डायलिसिस मरेपर्यंत ते करावं लागणार आहे। परंतु त्यानं विश्वासानं प्रार्थना करण्यासाठी सांगितलं की पास्टर, डॉक्टर सांगतायत किडन्या गेल्यात, परंतु आपल्या येशूकडे सगळं परत करण्याची ताकद आहे। त्यांचा विश्वास एवढा स्ट्रॉंग होता, प्रार्थना केली आणि काल त्यांचा मेसेज आला, पुन्हा चेकअप केलं तर दोन्ही किडन्या नॉर्मल निघाल्या प्रार्थनेच्या द्वारे। डिस्चार्ज घेतला, नॉर्मल युरिन पास व्हायला लागलेलं आहे। ते म्हटलं की हे थक्क करणारा चमत्कार आहे। डॉक्टर म्हटले फक्त हे देवच करू शकतो। लक्षात घ्या, ज्याची आम्ही सेवा करत आहोत, ज्याची आम्ही भक्ती करत आहोत, तो जगातला सगळ्यात अद्भुत देव आहे, सगळ्यात अद्भुत देव। त्याच्यासाठी कोणतीच गोष्ट कठीण नाही। तुम्ही विश्वास घेऊन देवाच्या घरामध्ये जर आला तर देव आमच्यासाठी अद्भुत चमत्कार करतो। हालेलुया। आज छोटा मुलगा, त्याला ब्लडचा प्रॉब्लेम आहे, तुम्हाला मागे त्याचा फोटो पाहिला असेल, सगळा चेहरा वगैरे सुजलेला होता, तोच तो मुलगा। परंतु त्याला सारखं रक्त भरावं लागतं। मग त्याचे वडील प्रार्थनेला बसले, ते नांदेडवरून आलेत बरं का, पहाटे 2ला कार करून
तर या ठिकाणात त्यांना जाण्यासाठी वाहन नव्हतं, परंतु त्यांनी ठरवलं की प्रार्थनेला बसल्यावर देवाने त्यांना सांगितलं, नाही, तुझ्या मुलाच्या समस्येसाठी तुला सोलापूरला शिलो चर्चला जावं लागेल. मग त्यांची पत्नी असंच म्हटलं ना, देवाने असं दाखवलं, कुठे सिस्टर, कोण आहे, हां असं सांगितलं की नाही. हां, त्यांना देवाने सांगितलं की, त्यांनी मला कॉल करून सांगितलं की पास्टर, माझे मिस्टर त्याच्यासाठी प्रार्थनेला बसले. त्याच देव त्यांना म्हटलं की तू सोलापूरमध्ये जा आणि तिथं प्रार्थना केल्यावर देव त्याला आरोग्य देईल. लक्षात ठेवा, ठिकाणापेक्षा देव महत्वाचा आहे. तिथं देव काम करतो, देवाला काम करायचंय. पण कधी कधी देव आम्हाला जागा सोडायला लावतो. देव जागा सोडायला लावतो. कुठल्या गावावरून आला तुम्ही? निवासा. हा, नगर निवासा. म्हणजे मला वाटतं औरंगाबाद पासून एक 60-70 किलोमीटरला, म्हणजे 350 किलोमीटर हे आणि 70 किलोमीटर ते. तर एवढ्या लांबून हे लोक या ठिकाणात आले. तुमचं गाडी भाडं वाया जाणार नाही. परमेश्वर अद्भुत काम करेल. आम्ही त्याला आल्या आल्या त्या छोट्या मुलाला विचारलं, काय रे, तुला कसं काय वाटतं? मी बरं आहे पास्टर, तुम्ही कसे आहेत? इतकं अद्भुत आहे की नाही. तर असं मला वाटलं पण नाही तो आजारी आहे. ही जगण्याची ऊर्जा जी आहे ना, फक्त देवच देतो. जगण्याची ऊर्जा पाहिजे. नकारात्मक जीवन जगणारे जगामध्ये असंख्य लोक आहेत, पण पॉझिटिव्हिटीनं एक ऊर्जा घेऊन जगणारे लोक प्रभूला आवश्यक आहे. आणि जगण्याची ऊर्जा तुमचं अस्तित्वच बदलून टाकते. ऊर्जेनं जगा. किती प्रश्न आहेत, त्या प्रश्नांकडे पाहू नका. सगळ्या प्रश्नांचं उत्तर देवाकडे आहे. म्हणून समयाची वाट पहा, धैर्यानं वाट पहा. जे दिसतं ते नष्ट होतं, आणि जे नष्ट होतं त्याला परत स्थापित करतो तो देव. काही पण नष्ट झालं तर काळजी करू नका. पण लाजरसला कबरेमध्ये मरू दिलं. त्याची बहीण म्हणते की त्याचं प्रेत सडलंय, वास येत आहे. तो म्हटलं तरी मला घेऊन चल. आणि तो गेला आणि लाजरसला आवाज दिला. लाजरस कबरेतनं बाहेर आला. हे प्रभू सगळं काही करू शकतो. आज जगामध्ये सगळे लोक येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्याचं मनन करत आहे. प्रभू येशू ख्रिस्त वधस्तंभामध्ये गेला, वधस्तंभावर गेला. आणि हे नुसतं बायबलमध्ये नाही सांगितलं बरं का, इतिहासाच्या पुस्तकात त्याची नोंद आहे. म्हणजे येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला 100%. आता इतिहास लिहित असताना कोणाचा पण इतिहास लिहित नाही, जे वास्तव होतं, अस्तित्वात आहे, लोकांनी पाहिलं, आणि त्याचाच इतिहास लिहिला जातो. म्हणजे इतिहासामध्ये येशू ख्रिस्ताला रोमी यहुदी लोकांनी वधस्तंभावरती दिलं याची नोंद केली गेलेली आहे. म्हणजे तो 100% वधस्तंभावरती त्याचं मरण झालेलं आहे. कोणी ऑब्जेक्शन देऊ शकत नाही. हा त्याचं पुनरुत्थान मात्र सगळ्याला दिसलं नाही. ते फक्त 500 लोकांना त्याचं पुनरुत्थान दिसलेलं आहे. पण तरी सुद्धा सगळ्यांच्या कबरांना जर तुम्ही बघितलं तर त्याला धोंड लावली, पण येशूची कबर मात्र रिकामी आहे. त्याच्या कारण त्या कबरेमध्ये तो नाही. मग काही लोकांना वाटतं नाही त्याचं शरीर चोरून नेलं. हा त्यांचा विश्वास आहे. परंतु आमचा विश्वास प्रभू येशू ख्रिस्त कबरेतनं उठला आणि स्वर्गात घेतला गेला. मग येशू उठल्याचं चिन्ह काय, कसा विश्वास ठेवणार आहे? योहानाला दिलेलं प्रगटीकरण. येशू ख्रिस्तानं योहानाला त्याच्यानंतर म्हणजे पुनरुत्थानानंतर या येशूनं त्याला दर्शन दिलं, दृष्टांत दिला, आणि त्या दृष्टांतामध्ये त्यानं प्रगटीकरणाचं पुस्तक लिहिलं. मग या प्रगटीकरणाच्या पुस्तकामध्ये जगातल्या सगळ्या घडामोडींची नोंद केली गेली. आणि आम्ही पाहतो या घडामोडी घडत आहे म्हणजे येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्याचं ते चिन्ह आहे. अगदी कम्प्युटर पासून सगळ्याची नोंद त्याच्यामध्ये आहे. अगदी मरीपासून त्याच्यात सगळ्याची नोंद आहे. युद्धाची त्याच्यामध्ये नोंद आहे. मनुष्याचं जीवन, त्याचं राहणीमान याच्या संबंधानं त्याच्यात नोंद आहे. त्याच्याकडे मला जायचं नाही. माझा मुख्य विषय काय की येशू ख्रिस्त वधस्तंभावरती गेला. पण हे वधस्तंभ, शास्त्र सांगतं की वधस्तंभ आमच्यासाठी एक ताकद आहे, एक पॉवर आहे, एक शक्ती आहे. अनेक लोकांना ख्रिस्ताचा वधस्तंभ आणि दुर्बलता वाटते. एक वचन वाचा, करंथीकराचं पहिलं पत्र 1 अध्याय 18 वचन. पहिले करंथीकराचं पत्र 1 अध्याय 18 वचन. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश, ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. मूर्खपणाचा.
पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य पुष्कळ लोकांना या वधस्तंभाचा संदेश मूर्खपण वाटतं. असं वाटतं देव असून वधस्तंभावरती कसा लटकला. चोराला पण तेच सांगितलं नाही का, तू जर देवाचा पुत्र आहेस, तू जर देव आहे, तुझी पण सुटका कर, तुमची पण सुटका कर. पण दुसरा चोर, त्या चोरानं त्या वधस्तंभाकडे एक सामर्थ्य, एक ताकद म्हणून पाहिलं. याला पण ताकद पाहिजे होती पहिल्या चोराला. कसली ताकद? खाली सुटावं, चोऱ्या कराव्या, परत एकदा जगामध्ये जावं, इच्छेप्रमाणे जीवन जगावं, चोऱ्या कराव्यात, व्यभिचार करावा, जारकर्म करावं. परंतु या दुसऱ्या चोरानं तिथं असं म्हटलं, ज्यांचं तारण होत आहे त्यांच्यासाठी वधस्तंभ एक सामर्थ्य आहे. आमेन. मग सामर्थ्य म्हणजे नेमकं काय? कान देऊ नाही का? जगामध्ये तुमच्याकडे ताकद असेल, ताकदीनं तुम्ही जगावरती राज्य करू शकता. आज तुम्ही बघितलं जे रशियाचं युक्रेन बरोबरचं युद्ध आहे, जगातल्या सगळ्या लोकांना रशिया धमकी देते. अमेरिका सारखं बलाढ्य राष्ट्र रशियाच्या धमकीला घाबरत आहे. एका ठिकाणी ते शांत बसलंय आणि त्या युक्रेनवरती हल्ले करून त्यांची शहरं, त्यांची लोक मारून टाकत आहे. का? त्यांच्याकडे ताकद आहे. ताकद असेल तर तुम्ही मिळवू शकाल. जर तुमच्याकडे पैसा असेल तर तरी सुद्धा जगातल्या सगळ्या चांगल्या वस्तू तुम्ही मिळवू शकाल. सगळ्या चांगल्या वस्तू जर तुमच्याकडे पैसा असेल तर. तुमच्याकडे ज्ञान असेल, या ज्ञानाच्या बळावरती तुम्ही जगातली सगळ्यात मोठी जागा मिळवू शकाल. परंतु कुठपर्यंत जे तुम्ही मिळवता? जोपर्यंत तुमच्या शरीरात प्राण आहे तोपर्यंत. त्यानंतर मात्र स्वर्ग राज्य तुम्हाला कधीच मिळू शकत नाही. का? स्वर्ग राज्य देण्याचा अधिकार फक्त येशूकडे आहे. मग तुमची ताकद, तुमचा पैसा, तुम्हाला लक्षात येतं का? ज्यावेळेस तो शिमोन जादूगार आणि पौलाकडनं अनेक लोकांच्या जीवनामध्ये परिवर्तन, पवित्र आत्मा आणि सगळं काही घडत असताना तो होतो, हे असणारं कृपादान, हे पवित्र आत्म्याचं सामर्थ्य मला दे, वाटेल तितका पैसा मी तुला द्यायला तयार आहे. त्यानं धन कमवलं होतं, पण त्याला जे पौलामध्ये सामर्थ्य आहे त्या सामर्थ्याची गरज होती. त्याच तो म्हणतो, अरे सैतानाच्या पुत्रा निघून जा, पैशानं कोणी काही मिळू शकत नाही. परंतु चोराला ते कळालं, जगातली सगळ्यात मोठी ताकद आज वधस्तंभावरती आहे. इथं पैशानं मग सगळं मिळू शकलो, पण स्वर्ग राज्य मिळू शकत नाही. आणि मग त्यानं त्या वधस्तंभाकडे पाहिलं आणि काय म्हटला? राजाधिकारणशील त्यास माझी आठवण कर. लक्षात घ्या, ताकद संपणार आहे, शक्ती संपणार आहे. एवढा मोठा रशियाचा राष्ट्रपती, पण कालांतरानं त्याची शक्ती निघून जाईल. पुन्हा दुसरा कोणीतरी राष्ट्रपती होईल, राष्ट्राध्यक्ष होईल, पुन्हा नवीन युद्ध, आणि पुन्हाच जगामध्ये जसं आम्ही पाहतो हिटलर होऊन गेला, नेपोलियन होऊन गेला, सिकंदर होऊन गेला. कदाचित आता या ठिकाणामध्ये रशियाचे राष्ट्रपती यांनी त्यांची जागा घेतली, परंतु जागा भरल्या जातात. का? कारण नवीन शक्ती उदयास येते. पण मला तुम्हाला सांगू द्या, स्वर्गातली तुमची जागा आढळ आहे आणि ही जागा वधस्तंभाकडे पाहिल्यावर पक्की होऊन जाते. म्हणून वधस्तंभाकडे पाहिल्यावर चोर काय म्हणतो? जर राजाधिकारणशील माझी आठवण कर, त्याची जागा पक्की. तो म्हटलं, आज तू माझ्यावर सुखलोकात असशील. त्याची जागा पक्की झाली. काही लोकांना वधस्तंभाचं शिक्षण मूर्खपणाचं वाटतं, पण ज्यांचं तारण होत आहे, आणि या तारणामध्ये कोणाचा उल्लेख केलाय बघा. कोणाचा उल्लेख आहे? माझा तर आहे बाबा, तुमचा आहे का नाही माहित नाही. काय लिहिलंय? कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास आपणास मला. आमेन. हे जे आहे ना, देव माझ्याविषयी बोलतो, तो तुला जो तुझं तारण होत आहे, जो तुझा उद्धार होत आहे ना, आणि तुझ्या उद्धारामुळं वधस्तंभाचा संदेश देवाचे सामर्थ्य असं आहे. काय? देवाचे सामर्थ्य. आता ज्यांनी वधस्तंभाकडे पाहिलं, तर तुम्ही कशा पद्धतीने वधस्तंभाकडे पाहता, हा तुमचा दृष्टिकोन फार महत्वाचा आहे. आमेन. कोणत्या पद्धतीने पाहता? सुटकेसाठी
सुटका तुम्हाला आरोग्य पाहिजे, तुमच्या प्रश्नातनं तुम्हाला बाहेर पडलं पाहिजे, तुम्हाला नोकरी पाहिजे, लग्नाचे प्रश्न, आणि ज्यास हे प्रश्न सुटत नाही त्यास त्यांना असं वाटतं या वधस्तंभाचा काही उपयोग नाही, या ख्रिस्ताचा मला काही उपयोग नाही. पण लक्षात ठेवा, बायबल काय सांगतं माहिती का? 2 हात असून नरकात जाण्यापेक्षा 1 हात असून स्वर्गामध्ये जाणं बरं. 2 डोळे तुम्हाला नरकाकडे घेऊन जातात, यापेक्षा 1 डोळ्यानं स्वर्गामध्ये जाणं बरं आहे. आणि ते चोराला समजलं, आणि तो चोर काय म्हटलं माहिती का? राजाधिकरण याल त्यास माझी आठवण करा. आज कित्येक लोकांनी हा ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवलाय. वाचा, त्याच्या पुढे लिहिलंय, मी ज्ञानांचे ज्ञान, नाही तेच वचन वाचा. कारण ज्यांचा नाश होत आहे, ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश, वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे, मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे, तारण प्राप्त होत आहे, अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य, देवाचे सामर्थ्य असा आहे. कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करीन, व बुद्धिमंताची बुद्धी व्यर्थ करील, असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले? पुष्कळ लोक या वधस्तंभाला व्यर्थ ठरवत आहे. त्यांना मूर्खतेचा संदेश वाटत आहे. त्यांना असं वाटतं या वधस्तंभाकडे काही नाही, जो ख्रिस्त स्वतःची सुटका करत नाही तो माझी काय सुटका करेल. जगामध्ये येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभी जाण्याचं चिंतन केलं जात आहे, पण त्याला अर्थ तर असला पाहिजे ना, त्याच्यामधनं काहीतरी बाहेर तर पडलं पाहिजे ना. बऱ्याच लोकांना वाटतं ख्रिस्ताच्या वधस्तंभाच्या ख्रिस्ताकडे उपवासाच्या द्वारे आणि मी त्या ख्रिस्ताला प्राप्त करून घेणार आहे. पण आज मला तुम्हाला काही गोष्टी सांगायच्या. हा वधस्तंभ ज्या ख्रिस्तानं वधस्तंभावरती प्राण दिला ना, तो म्हणतो जर या वधस्तंभाचा अर्थ तुम्हाला कळाला तर तुमच्या वागण्यामध्ये, तुमच्या विचारांमध्ये बदल झाला पाहिजे. लक्षात घ्या, वधस्तंभाचं शिक्षण अनेक लोकांना मूर्खतेचं वाटलं म्हणजे तुमच्या विचारांमध्ये, नाही का, आम्ही म्हणतो नाही का, मला वाटलं तुम्ही आला होता, मला वाटलं तुम्ही येणार होता, मला वाटलं तुम्ही बिर्याणी करणार होता, मला वाटलं आणि तुम्ही मला नवीन कपडे घेणार, म्हणजे वाटलं हे सगळं विचारात असतं बरं का. रात्रभर आम्ही विचार करतो आणि ते वाटतं, सकाळी ते नसतं. तसं हे सगळं विचारांचा खेळ आहे. आज अनेक लोक वैचारिक असणाऱ्या संघर्षामध्ये अडकून पडलेले आहेत. त्या लोकांचे जे विचार आहेत आणि त्या विचाराप्रमाणे त्यांनी ख्रिस्ताचा वधस्तंभ घेतलेला आहे. वधस्तंभाचं शिक्षण आम्हाला या दिवसामध्ये आवश्यक आहे. मग काही लोक या वधस्तंभाच्या ख्रिस्ताची सुवार्ता व्यर्थतेनं किंवा ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवत आहे. त्याचं वधस्तंभी जाणं व्यर्थ ठरलं जात आहे. कशासाठी वधस्तंभी गेला हे आमच्या लक्षात येणं गरजेचं आहे. हा वधस्तंभ सार्थकी कधी ठरणार आहे? काय मी उपवास केल्यानं वधस्तंभाला अर्थ प्राप्त होईल का? लक्षात घ्या, जे करायचं ते सगळं ख्रिस्तानं करून ठेवलेलं आहे. आता तुम्हाला नव्यानं काही करण्याची गरज नाही. त्यानं प्राण दिला, त्यानं उपवास केले, सगळ्या गोष्टी त्यानं केल्या. आता फक्त विश्वास त्याच्यावरती ठेवायचा, बस. फक्त विश्वास ठेवायचा. आणि तुमचा देवावर विश्वास आहे ओळखणार कसं? एक व्यक्ती म्हणतो माझा देवावरती विश्वास आहे. कसा विश्वास आहे? नाही मग मी चर्चला येत नाही का, मी प्रार्थना करत नाही का? अहो, प्रार्थना करणं, चर्चला येणं, या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या सवयीच्या गोष्टी आहेत. सवयीच्या गोष्टी. आता हा आमचा शन्ना, त्याला शाळेला, त्याला एवढी सवय आहे शाळेची, तो शाळेला नाही म्हणलं तर रडतो तो, कारण त्याला सवय लागली शाळेची. आणि माझ्यासारखा मुलगा, मला शाळा कधी आवडतच नव्हती. सवयीचा परिणाम आहे. चर्चला येणं, चर्चला न जाणं ही सवय आहे. रविवार आला की ते आम्हाला वाटतं की जायला पाहिजे चर्चला. पण विश्वास मात्र वेगळा असतो बरं का. विश्वास वेगळा काय? काही लेकरं शाळेमध्ये जातात ना, त्यांचा विश्वास असतो इथं करिअर आहे, तो त्यांचा विश्वास आहे. ते शिक्षणासाठी जात नाही. त्यांना असं नाही वाटत की आता मला जायला पाहिजे, नाहीतर मला शाळेमध्ये शिक्षा करतील या उद्देश नाही. त्यांना माहिती करिअर आहे तिथं, एज्युकेशन माझं, आणि माझं राहणीमान त्याच्यानं बदललं जाणार आहे. तसं अनेक लोक वधस्तंभाकडे येताना त्यांना कळतं, अरे स्वर्गाच्या राज्यात जाण्याचा हाच मार्ग आहे. त्यांना वधस्तंभाचा अर्थ कळलेला आहे. मग वधस्तंभावरचा ख्रिस्त, त्यांच्यावर त्यांचा विश्वास असताना तो बोलत असलेली प्रत्येक गोष्ट त्याच्याप्रमाणे त्याचं आचरण असतं, त्याच्याप्रमाणे त्याचं वर्तन असतं. काय केलं पाहिजे स्वर्गामध्ये जाण्यासाठी
या पृथ्वी तलावरती मी काय केलं पाहिजे, हे वधस्तंभाचं शिक्षण आम्हाला समजून घेणं गरजेचं आहे. वाचूया पहिले कोरिन्थीकराचं पत्र, पहिला अध्याय 17 पासून 21 पर्यंतची वचनं. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा करावयास नव्हे तर सुवार्ता सांगावयास पाठवलं. पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून ती वाक्चातुर्यानं सांगण्यास पाठवलं नाही. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्त होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य असं आहे. कारण मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करील व बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करेल असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले 21 पर्यंत. ज्ञानी कोठे राहिले शास्त्री कोठे राहिले या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले देवानं जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवलं की नाही. कारण जग देवाच्या ज्ञानाने वेष्टित असताही त्याला आपल्या ज्ञानाच्या योगाने देवाला ओळखता आले नाही. काय सुंदर लिहिलंय. ज्यावेळेस तुम्ही वाचाल त्यातलं गाभा, त्यातला अर्थ तुम्हाला समजेल, त्यास तुम्हाला कळेल मला ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवायचा नाही. मग ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवायचा नाही म्हणजे नेमकं काय? फार सुंदर त्यानं पहिल्याच वाक्यामध्ये सांगितलं. जर तुम्ही वाचलं 17व्या वचनामध्ये, पहिला अध्याय 17 वचन, कोरिन्थीकराचं पहिलं पत्र, काय म्हटलं? कारण ख्रिस्तानं मला बाप्तिस्मा करावयास नव्हे तर सुवार्ता सांगावयास पाठवले. म्हणजे जो व्यक्ती सुवार्ता सांगत नाही तो व्यक्ती ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थच ठरवतो. तुम्हाला कळलं वधस्तंभाचा ख्रिस्त काय? अनेक लोक त्या वधस्तंभाच्या ख्रिस्ताकडे पाहत आहेत. आणि आज जर तुम्ही बघितलं तर लोक फक्त उपवास करत आहेत, उपवास. पण तो म्हटलं तसं नाही. येशू ख्रिस्त वधस्तंभावर असताना या चोरानं शुभवर्तमान ऐकलं. कोणतं? हे बापा यांना शुभवर्तमान कोणतं आहे? जगातल्या प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक पापातनं क्षमा करण्याचं सामर्थ्य या प्रभू येशू ख्रिस्ताकडे आहे. प्रत्येकाला क्षमेची गरज आहे. कारण ज्याला क्षमाच मिळत नाही तो स्वर्ग राज्यामध्ये जाणार नाही. प्रत्येक जण पापी आहे. बायबल सांगतं सगळ्यांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरले किंवा उणे पडले असं म्हटलेलं आहे. देवाचं गौरव आहे तरी काय? पापामुळे देवाचं गौरव माणसातनं निघून गेलं. पुष्कळ लोक एकमेकाशी बोलताना मी त्यांचे डायलॉग ऐकतो. देवाच्या कृपेनं बीपी नाही, शुगर नाही, काय नाही. देवाच्या कृपेनं बघा लेकरं आहेत, चांगली मोठ्या मोठ्या पदावरती आहेत. देवाच्या कृपेनं आतापर्यंत मी 75 वर्ष, 77 वर्ष, 78 वर्ष खातो, पितो, चालतो सगळं. हे देवाचं गौरव आहे. हालेलुया. हे देवाचं गौरव आहे. हॉस्पिटलमध्ये गेल्यावर डॉक्टर सुद्धा कधी कधी तुम्हाला विचारतात तुमचं वय काय, आणि मग तुम्ही म्हणले ना 75. अहो 75 वर्षामध्ये तुम्ही एवढे ठीकठाक. हे देवाचं गौरव आहे. पण पुष्कळांच्या जीवनात ते देवाचं गौरव नाही. का? कारण बायबल सांगतं सर्वांनी पाप केलं आणि देवाच्या गौरवाला अंतरले. देवाला तुम्हाला गौरवी जीवन द्यायचंय. मग हे गौरवी जीवन मिळणार कसं? शुभवर्तमान गेलं पाहिजे. आमेन. चोरामध्ये ती आशा नव्हती. हे बाप्पा यांना क्षमा कर म्हटल्याबरोबर चोराला कळालं आज जर मी या प्रभूकडे क्षमा मागितली तर ज्याच्यासाठी जगातली तिथं ज्ञानी, विचारवंत, शास्त्री, पुरुषी सगळ्यांचं नाव सांगितले. वाचा बरं. मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करील बुद्धिमंतांची बुद्धी व्यर्थ करील असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले शास्त्री कोठे राहिले. कोण? ज्ञानी. शास्त्री कुठे राहिले? या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले. जगामध्ये वाद घालणारे लोक तुम्हाला सापडतील.
शास्त्र घेऊन शास्त्रातला आणि कथ्या खूट करत हे खरं ते खोटं अमक तमक रविवार शब्दात शनिवार शब्दात आणि माता मरिया अमक तमक याच्यावर वाद घालणारे सापडतील. पण या सगळ्यावरती फुली मारून एकच गोष्ट ध्यानात ठेवा, येशूचं रक्त तुम्हाला सगळ्या पापातनं क्षमा करतं आणि या रक्ताच्या द्वारे स्वर्ग राज्य आहे. मग जो ख्रिस्ताच्या वधस्तंभाकडे पाहतो त्याच्यासाठी ते सामर्थ्य, काय सामर्थ्य? जगामध्ये पाप क्षमा करण्याचं ताकद कोणामध्ये नाही, कुठला साबण नाही, कुठली नदी नाही, कुठलं ठिकाण नाही जिथं तुम्हाला पाप क्षमा मिळेल. लक्षात ठेवा, जगामध्ये पाप क्षमेसाठी अजून सुद्धा मेल्यावर सुद्धा लोकांना वर्षानुवर्ष त्या व्यक्तीच्या मुक्तीसाठी त्यांना श्राद्ध घालावं लागेल, अंक करावं लागेल आणि तोपर्यंत त्यांना मुक्ती मिळणार नाही. परंतु बायबल सांगतं एकदा प्रभू येशू ख्रिस्तावरती विश्वास ठेवला, मग तो चोर असेल, लुटारू असेल, व्यभिचारी असेल, दरोडेखोर असेल, असं मी पाहतो याकोबाच्या विहिरीवरती त्या शमरुनी स्त्रीला येशू बोलतो तुझ्या नवऱ्याला बोलून आण. महाराज माझ्याकडे नवरा नाही. ठीक बोलली, आतापर्यंत तुझ्याकडे आणि 6 पुरुष होते, 5 पुरुष होते, 6वा देखील तुझ्या घरामध्ये, तोही तुझा नवरा नाही. ज्या दिवशी तिला कळालं मसीहा मला भेटला, बायबल सांगतं व्यभिचार करणारी स्त्री घागर तिथे टाकली, शुभवर्तमान सांगत गावाच्या बाहेर गेली, कारण तिला कळालं मला ख्रिस्त सापडला. हे शुभवर्तमान सगळ्या आणि गावामध्ये शमरणामध्ये पोहोचलं पाहिजे. कारण देऊ नये का, जर ख्रिस्ताचा वधस्तंभ समजला शुभवर्तमान जाईल आणि शुभवर्तमान समजलं की गावच्या गाव बदलली जातील. म्हणून अनेक लोक ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ करत आहे. उपवास करण्याच्या वेळी शुभवर्तमान रॅली करा. ख्रिस्ताचा वधस्तंभ समजला ना, मग गप्प बसू नका. शुभवर्तमान सांगितलंच पाहिजे. शुभवर्तमान म्हणजे काय माहिती का, तुमची लॉटरी आहे. हालेलुया. अहो जे जगात नाही असं लिहिलंय त्याच्यात ज्ञानी फार सुंदर लिहिले, वाचा बरं. मी ज्ञानांचे ज्ञान नष्ट करेल, ज्ञानांचे ज्ञान नष्ट करेल, नष्ट करील व बुद्धिमंतांची बुद्धी, बुद्धिवंतांची बुद्धी व्यर्थ करेल, व्यर्थ करील. असा शास्त्रलेख आहे. असा शास्त्रलेख आहे. ज्ञानी कोठे राहिले, ज्ञानी कोठे राहिले, शास्त्री कोठे राहिले, शास्त्री कोठे राहिले, या युगाचे वाद घालणारे कोठे राहिले. देवानं जगाचे ज्ञान मूर्खपणाचे ठरवले की नाही, मूर्खपणाचे ठरवले की नाही. कारण जग देवाच्या ज्ञानाने, कोणाच्या ज्ञानानं, देवाच्या ज्ञानाने. आता जगामध्ये देवाचं ज्ञान देव टाकायला त्यांनी सुरुवात केलेली आहे. कालपर्यंत लोकांना तारणाचा उद्धाराचा मार्ग माहित नव्हता. मला लोक जास्त शेकडो फोन करून मला एकच सांगतात, इतकं सोपं बायबल आम्हाला समजायला लागलं. शास्त्र आम्हाला कुणीतरी एकाने सांगितलं, मी बायबल कधीच वाचत नव्हते, मला बायबल वाचले की झोप लागत होती, कारण बायबल मला समजत नव्हतं. पण जेव्हापासून युट्यूबवरचे तुमचे संदेश ऐकायला लागले तेव्हापासून मी 2.5 तास 3 तास बायबल वाचते, 4 तास मी प्रार्थना करते. का? कारण देवाचं ज्ञान देव आता प्रगट करत आहे. आणि ज्ञान काय देवाचं? एकदम सोपं. येशूवरती विश्वास ठेवायचा, त्याच्याकडे पाप कबुली करायची, वधस्तंभाकडे पाहायचं आणि मग म्हटलं की तेरे पाप धुल सकेंगे आजही मसीह के द्वारा. सगळ्या पापांची क्षमा येशूच्या रक्ताच्या द्वारे वधस्तंभाकडे पाहिलं आणि तुम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ सार्थक ठरायचा आहे. लक्षात ठेवा, 4 कोडी शमरणाभोवती वेढा पडला ना, आणि परमेश्वरानं सांगितल्याप्रमाणे देवानं त्याच्या लोकांची भेट घेतली आणि मग ते गेले 4 कोडी चालायला लागले. लक्षात ठेवा, शुभवर्तमानातली ताकद मी तुम्हाला सांगतो. हे शुभवर्तमान किती ताकदीचं आहे, वधस्तंभाचं सामर्थ्य याच्याविषयी मी तुम्हाला सांगत आहे. पुष्कळ लोक ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवत आहे. कारण ते सुवार्ता सांगत नाहीत. जे सुवार्ता सांगत नाही ते ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवतात. आणि जे सुवार्ता सांगतात ना, त्या सुवार्ता सांगणाऱ्याच्या पायामध्ये देव त्याचं सामर्थ्य दाखवत असतो, सामर्थ्य पाठवत असतो, असं बायबलमध्ये लिहिलेलं आहे. आणि या 4 कोड्यांच्या बाबतीमध्ये तसंच घडलं. हे 4 कोडी त्यांनी पाहिलं की ते उठले आणि काय ते विचार करत होते की जाऊन मरायचंय. राजाकडे पण जाऊन मारणार आहे, सैनिकाकडे पण जाऊन मारणार आहे. लक्षात ठेवा, आमचं जगणं मरण्यापर्यंतच आहे फक्त. लक्षात ठेवा, आम्ही कुठपर्यंत जगणार आहोत? कोण सांगतं मी 100 वर्ष जगणार आहे, कोण सांगतं मी 200 वर्ष जगणार आहे? आम्ही मरेपर्यंत जगणार आहोत. ना तुम्हाला तुमच्या मरण्याची तारीख माहिती आहे, ना मरणाचा दिवस माहिती आहे, पण आम्ही मरेपर्यंत जगणार आहोत. पण मरण आणि तुम्ही या दोघांच्या मध्ये एक सुंदर प्रकारची घटना आहे.
आणि तुमचं मरण या मरणाला जगण्याची एक प्रेरणा मिळण्यासाठी परमेश्वर एक नवीन प्रकारची अभिव्यक्ती तुम्हाला बनवत आहे. जसं त्या कोड्यांच्या बाबतीमध्ये जे गावाच्या बाहेर राहणारे कोडी मरेपर्यंत जगणं हा त्यांचं ध्येय आहे. परंतु ज्यावेळेस आम्ही पाहतो त्यांनी पाहिलं की आता जाऊन मरायचंय आणि या उद्देशानं त्यांनी पावलं टाकायला सुरुवात केली. आणि इकडं देवानं त्याच्या पायामध्ये असं लिहिलं की घोड्यांच्या टापांचा आवाज दिला, मोठ्या सैन्यांचं बळ. लक्षात ठेवा, शुभवर्तमान सांगणारा व्यक्ती सैन्यासारखा असतो. जो व्यक्ती शुभवर्तमान घेऊन जातो तो सैन्याची ताकद त्याच्यामध्ये. तुम्हाला माहिती का, आम्ही ज्या एका मनुष्यामध्ये जर तुम्ही सैन्य बनला नाही, दर्शकराच्या प्रांतामध्ये येशू तिथं आला तर तिथं असं लिहिलं, एका माणसामध्ये सैन्य होतं. जो शुभवर्तमान सांगत नाही त्याच्यात पण सैन्य आहे, आणि जो शुभवर्तमान सांगतो त्याच्यामध्ये पण. येशू पण शुभवर्तमान घेऊन तिथं आला. आता ठरवायचंय तुम्हाला, मला प्रभूचं सैन्य बनायचंय का त्याच्या हातामध्ये पडून त्याचं सैन्य माझ्यामध्ये आणायचंय. 4 कोड्यांनी काय केलं, ते शुभवर्तमान किंवा असं मी म्हणेल की ते निघाले आणि प्रभूनं त्यांच्या पायामध्ये घोड्यांचं बळ दिलं. राजा घाबरला. राजाला त्या लोकांना कळालं, अरे बापरे, या इस्रायलाच्या राजानं दुसरी कुमक मागवली. आणि मग ते सगळं टाकून पळाले. मग त्यांनी काय ते घेऊन नुसतं खाल्लं नाही. ते नाही म्हटले चला एक माझ्या मुलासाठी, एक माझ्या बायकोसाठी, एक माझ्या सुनेसाठी, एक माझ्या अमक्यासाठी, आणि सगळ्या नातेवाईकांसाठी साठवलं आणि ते घेऊन गेले. असं नाही, ते म्हटले आज शुभवर्तमान कळवण्याचा दिवस आहे. हा शुभवर्तमान कळवण्याचा दिवस आहे. त्यांचं शुभवर्तमान त्याच्यावर कोणी विश्वास ठेवला नाही. राजा म्हटला हा शत्रूच्या गोटातनं आलेला आहे. आणि लक्षात ठेवा, कधी कधी शुभवर्तमान तुमचं लोक लवकर स्वीकारत नाही, ते तपासलं जातं. जसं त्यांनी तपासलं, जास्त तपासण्यासाठी देवाच्या मंदिरात येतील ना, 100% त्यांना खात्री पटेल हाच देव सुटका देणारा देव आहे. हाच देव सुटका देणारा देव आहे. मग शुभवर्तमान सांगण्यासाठी जो बाहेर पडेल, कारण तुम्ही तुमच्या पुरतं मर्यादित ठेवू नका. वधस्तंभाचा ख्रिस्त हा जगासाठी युनिव्हर्सल आहे. हालेलुया. त्यानं ठराविक लोकांसाठी येशूला जगामध्ये पाठवलं नाही. योहान 3:16 मध्ये सांगितलं, देवानं जगावर एवढी मोठी प्रेम केली. जगावरती त्याचं प्रेम आहे. आणि ते प्रेम तुम्हाला समजलं पाहिजे. ख्रिस्ताचा वधस्तंभ लोकांना दाखवला पाहिजे. जो वधस्तंभ तुम्हाला समजला, तो वधस्तंभ आणि जगा त्याच्याकडे वाद घालत बसण्याचं काम आम्हाला नाही करायचं. आम्हाला बायबल सांगतं, अग्नीतनं ओढून ओढून एकेकाचं तारण करा. एकेकाला ओढा अग्नीतनं, व्यसनातनं काढा त्याला बाहेर, बंधनातनं त्याला काढा बाहेर, सगळ्या सैतानी जोखड्यातनं त्याला बाहेर काढा. लक्षात ठेवा, प्रभू येशू ख्रिस्त हे नाव जरी उच्चारलं ना, तुम्हाला काही तो दुसरं करायचं नाही. सुंदर नामे दरवाजावर पेत्र जाऊन म्हणतो, उठ येशूच्या नावानं. हालेलुया. फक्त हे नाव, या नावात ताकद आहे बरं का. फक्त नावात ताकद आहे. नुसतं ते नाव जरी उच्चारलं ना तर त्या सैतानाला कळतं, अरे इथून जाण्याचा माझा समय आलेला आहे. शुभवर्तमान आहे हो, हे साधी गोष्ट नाहीये. हालेलुया. माझ्या नावानं तुम्ही पित्याकडे जे काही मागाल हे शुभवर्तमान आहे तुमच्यासाठी. हालेलुया. देवाकडे तुम्ही येशूच्या नावानं जे काही तुम्ही मागाल ते तुम्हाला मिळणार. स्वस्थ बसू नका. जो स्वस्थ बसतो तो ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवतो. शुभवर्तमान सांगितलंच पाहिजे. तुमच्या आजूबाजूच्या लोकांना शुभवर्तमान ऐकायचं आहे. आणि तुम्हाला माहिती का, तुमच्या शुभवर्तमानामध्ये एवढी ताकद आहे. काही लोक म्हणतात नाही, आम्ही पुष्कळ प्रयत्न करतो आणि शुभवर्तमान लोक ऐकत नाही. अहो, व्यभिचारी स्त्री, शंभरोणी स्त्री, तिचं शुभवर्तमान ऐकलं, तुमचं कॅरेक्टर तर चांगलं आहे. जर तिच्याकडनं अख्खं गाव वळतं, तुमच्याकडनं किती गावं बदलली जाते, किती गावं बदलणार आहेत, किती लोक परिवर्तित होणार आहे, किती लोकांना ख्रिस्त समजणार आहे, किती लोक ख्रिस्ताकडे आकर्षले जाणार आहेत. मला परवा आणि 2 बहिणींचा फोन आला आणि त्यांनी सांगितलं की आम्ही जैन समाजामधनं आहोत आणि आमच्याकडं तुमचं वचन आलं आणि ते वचन आल्यानंतर आम्हाला बायबल कधी समजत नव्हतं, परंतु कोणीतरी आम्हाला तुमचा व्हिडिओ पाठवला आणि आम्ही दोन्ही बहिणींनी तो व्हिडिओ ऐकला आणि त्याच्यानंतर बायबल समजायला लागलं आणि बायबल मधला देव पण आम्हाला समजायला लागला आणि आमच्या सगळ्या लोकांनी आम्ही देवावरती विश्वास ठेवायला सुरुवात केलेली आहे. ही शुभवर्तमानामधली ताकद आहे. हे ज्ञान नाही,
कुठून तरी इकडून तिकडून जमा करतो अशातला भाग नाही प्रियानो. हे प्रभूचं ज्ञान आहे आणि हे वरून येतं आणि हे जीवन बदलणारं ज्ञान. आमेन. जीवन बदलणारं ज्ञान आहे. अनेकांची जीवन बदलली जातात. वधस्तंभावरचा चोर बदलतो तर जगातली प्रत्येक व्यक्ती त्याच्यानं बदलते. हालेलुया. शुभवर्तमान पुष्कळ लोकांना वाचत आहे वचन, पहिला अध्याय 17 वचन. कारण ख्रिस्ताने मला बाप्तिस्मा कराव्यास नव्हे तर सुवार्ता सांगाव्यास पाठवलं. पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ नये म्हणून तो वाक्चातुर्यानं सांगण्यास पाठवलं नाही. कारण ज्यांचा नाश होत आहे त्यांना वधस्तंभाविषयीचा संदेश मूर्खपणाचा आहे. पण ज्यांना तारण प्राप्ती होत आहे अशा आपणास तो देवाचे सामर्थ्य ज्याचं तारण होत आहे. पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ज्याचं तारण झालं ना त्याला वधस्तंभाचा संदेश किंवा वधस्तंभाचा संदेश ती एक पॉवर आहे, एक ताकद आहे. आमेन. तुम्हाला किती समजतं मला माहित नाही, पण ज्या दिवशी तुमचं तारण झालं, ज्या दिवशी तुमच्यामध्ये ख्रिस्त आला, दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, जर त्या मोबाईल मध्ये तुमच्या बॅटरीच नसेल ना तर तुम्हाला डिस्प्ले दिसणार नाही. मग बॅटरी जर घातली तर तुम्ही तासन तास त्याच्यावरती बसू, म्हणजे मी म्हणत नाही तासन तास मोबाईलवरती बसा, पण तासन तास तुम्ही त्याच्यातलं जे फायदा आहे तो तुम्हाला उपलब्ध होऊन जातो. बरं, त्या बॅटरीमुळं तो जो मोबाईल तो पुष्कळांसाठी उपयोगी पडतो नाही का. तुम्ही सगळ्याला शेअर करता, व्हॉट्सअपवरती चांगल्या बातम्या पाठवता, पण त्याच्यात ती बॅटरीच नसेल तर एवढ्या लोकांपर्यंत जाईल का तुमचं? सकाळी उठल्यावर हजारो लोकांना, आज सकाळी उठल्यावर मी सगळ्याला पाठवून दिलं, आम्ही बरोबर 9:30ला चर्च चालू करणार, तुम्ही आमच्याकडे जॉईन व्हा. पण माझ्या मोबाईलमध्ये बॅटरीच नसती तर एवढ्या लोकांपर्यंत गेलं असतं का? पण बॅटरी चार्ज केल्यामुळं आता मोबाईलला पण एक ताकद आली आणि मोबाईलने काय केलं, सगळ्याला मी जे सांगितलं ते केलं. हीच गोष्ट आहे शुभवर्तमान, एक प्रकारच्या बॅटरीचं काम आहे. तुम्ही कसं राहत नाही तर हजारो लोकांपर्यंत, लाखो करोडो लोकांपर्यंत शुभवर्तमान घेऊन जाता. आणि शुभवर्तमान काय आहे? तुमच्यासाठी उद्धाराचा संदेश, फुकट तारण, फुकट सुटका, फुकट बंधनातनं मोकळं, फुकट पाप क्षमा, आणि ही बॅटरी तुमच्यामध्ये. आणि म्हणून म्हटलं शुभवर्तमान हे तुमच्यासाठी एक प्रकारचं सामर्थ्य आहे. अहो, तुमच्याकडे तुमचं तारण झालं म्हणजे तुमच्याकडे सामर्थ्य आलं, आणि सामर्थ्य शुभवर्तमान आहे. चांगलं वर्तमान तुमच्याकडे असणारं सामर्थ्य, ती तुमची बॅटरी आहे, ती तुमची ताकद आहे. तर म्हटलं मला बाप्तिस्मा करण्यासाठी नाही पाठवलं, मग कशासाठी पाठवलं? सुवार्ता सांगण्यासाठी. सुवार्ता सांगितली, बाप्तिस्मे होणारच आहेत. किती बाप्तिस्मे आम्ही करत होतो. आता या रविवारी 10 बाप्तिस्मे आहेत. लांबून लोक येणार आहेत, कुठून येणार आहेत. आता बेळगाववरून 3 लोक येणार आहेत. सोडला आम्ही महाराष्ट्र सोडला, घुसलो आता कर्नाटक मध्ये. मर्यादा राहिली नाही. प्रभू आम्हाला सगळीकडे अख्ख्या भारतात घेऊन चाललेला आहे, कारण ते शुभवर्तमानाची ताकद आहे. कुठं पोहोचलं शुभवर्तमान? एक सोलापूर शहरामध्ये असणारं शुभवर्तमान आता कर्नाटक, मध्य प्रदेश मधनं सुद्धा फोन येतात आणि ते सांगतात की हमारे लिए दुआ करो. आणि कधी हिंदीत करत होतो, आता करायला लागलो हिंदीत पण दुआ. बंधनं तुटली सगळी. शुभवर्तमानाची ती ताकद आहे. एक प्रकारचं धाडस, एक प्रकारचं धैर्य, एक प्रकारचा अभिषेक त्या ठिकाणामध्ये येतो आणि तो आम्हाला सांगतो ही शुभवर्तमानातली ताकद लोकांपर्यंत जाऊ द्या. परदेशामध्ये पुष्कळ लोकांचे फॉरेन मधनं तर सारखे मला तिथं आणि कॉल येतात आणि मी पाहतो शुभवर्तमान तिथपर्यंत पोहोचलं. ज्या दिवशी तुमच्याकडे शुभवर्तमान असतं ना, तुम्हाला मर्यादा नसती. परमेश्वर मी मला तुम्हाला सांगितले, बॅटरी चार्ज झाल्यानंतर सगळीकडे तुम्हाला घेऊन जाते. एकदा शुभवर्तमान चार्ज अप झाला ना, मग तुम्ही नुसतं या मंडळीपुरती तुमची सेवा मर्यादित नसणार आहे, तर महाराष्ट्रात, भारताच्या बाहेर सगळीकडे तुमचं शुभवर्तमान तुम्हाला घेऊन जाणार आहे. पुष्कळ लोकांना वधस्तंभाचा संदेश मूर्खतेचा ठरलेला आहे आणि ते लोक चर्च पुरतं मर्यादित. त्यांना असं वाटतं 40 दिवस आले, चला उपास प्रार्थना करू, जाऊ द्या, सोडा आता. हालेलुया. आता शुभवर्तमान सांगायला बाहेर पडा. ते तुमचं काम आहे. त्याच्यानं ख्रिस्ताच्या वधस्तंभाला अर्थ येणार आहे. हालेलुया. तो मी मेलो वधस्तंभावर. अरे कशासाठी मेलो हे तर समजून घ्या. सगळ्या जगाच्या पाप हरण, जगाचं पाप नाश करण्यासाठी सगळे शाप माझ्या स्वतःवरती घेऊन मी वधस्तंभावरचं मरण पत्करलं. शुभवर्तमान घेऊन जा.
लेकरं नाही, जाऊन सांगा या प्रभू तुम्हाला लेकरू देईल. माझा ख्रिस्त त्याच्यासाठी वधस्तंभावरती आहे. किती दुर्धर व्याधी असतील, आजार असतील, त्याला 100% सांगा माझा ख्रिस्त वधस्तंभावरून तुम्हाला ते देणार आहे. त्याच्या रक्ताच्या द्वारे तुम्हाला सुटका आहे. हालेलुया. कुणाला नोकऱ्या नसतील, हा आठवडा तर सगळ्या नोकऱ्यांचाच आठवडा होता. हालेलुया. जर तुम्ही बघितलं असेल माझं स्टेटस तर दिवसातनं 4-5 जण सांगत होते नोकरी लागली, नोकरी लागली. म्हटलं प्रत्येक आठवड्याला देव नवीन नवीन काहीतरी करतो. या आठवड्यात सगळ्याला देवाने नोकऱ्याच देऊन टाकल्या. मोठ्या मोठ्या पगाराच्या चांगल्या चांगल्या नोकऱ्या दिल्या. आणि कोण शिपवरती गेलं, कोण प्लेन चालवायला गेलं, कोण कुठं गेलं. आणि पुष्कळ आशीर्वाद अडलेले होते. देवाने सगळे आशीर्वाद मोकळे केले. कान देऊ नये का? हे शुभवर्तमान आहे, हे लोकांना सांगा. आणि हे शुभवर्तमान ज्या लोकांना कळेल ना, त्या झुंडच्या झुंड प्रभूच्या राज्याकडे. शुभवर्तमान ही ताकद आहे. पुढे वाचा. दुसरा पहिला मुद्दा आम्ही पाहिला, वधस्तंभ हा सुवार्ता सांगण्यासाठी आहे. तो सुवार्ता सांगत नाही, तो ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवतो. लक्षात घ्या. समजलं का? सुवार्ता वधस्तंभ जर समजलं तर काय केलं पाहिजे? सुवार्ता सांगितले पाहिजे. आता प्रश्न, किती लोकांना सुवार्ता सांगितली? आता आम्हाला प्रश्न पडतो, कोणाला सांगायचो, कसं येताना कसं येता? हा माझा पहिला प्रश्न. रिक्षाने येता का नाही? त्याला तर सांगा. त्याला बसल्यावर तो विचार कुठं जायचं तुम्हाला? ते नाही का तिथं अमोलनगर मध्ये चर्च फार गर्दी असते बघा. तिथं लोक येतात. असा आम्ही तिथं आम्ही तिथं का जातो? मग सांगाय, अहो तिथं गेल्यावर ना आम्ही रोगी पण घेऊन जातो आणि ते बरे होतात. आम्ही तिथं गेल्यावरती ना लवकऱ्या लागतात. आम्ही तिथं गेल्यावरती ना आणि लेकरं होतात. एवढं तर शुभवर्तमान इशू करतो. सांगा. ते ऐकल्यावर पहा, कुठला पण व्यक्ती आहे ना, ते ऐकल्याबरोबर त्याला वाटतं की तिथं जाऊन तरी यावं. ही बोलण्याची ताकद आहे. अहो ते एखादं गाणं जर लागलं ना, सुसाईड कर तर ते गाणं ऐकून पहा. त्या मोबाईलमध्ये युट्यूबला वेगवेगळ्या प्रकारची व्हिडिओ. त्या व्हिडिओमध्ये काय कसं काय मारायचं, फाशी घेऊन मारायचं, डायझन पिऊन मारायचं, आणि ते शोधतात आणि ते बघून मरतात. मग त्याच्यात एवढी ताकद आहे, याच्यात तर जीवन देण्याची ताकद आहे. हे तुम्ही गाजवा, लोकांना कळू द्या. असंच येऊ नका चर्च मध्ये एक व्यक्तीला घेऊन या. मी तर म्हणतो रविवारी एक व्यक्तीला घेऊन येणं हे तुमच्यासाठी सगळ्यात मोठं शुभवर्तमान आहे. आणि हे शुभवर्तमान सांगत असताना हजारोंचं तारण व्हावं, लाखो लोक देवाच्या राज्यामध्ये यावं, नरक रिकामा व्हावा आणि स्वर्ग भरावा, ही देवाची योजना आहे. म्हणून या योजनेमध्ये येशू ख्रिस्ताने शेवटपर्यंत वधस्तंभावर एकच काम केलं. चोराला पण म्हटलं आज माझ्या बरोबर सुख लोकात असेल. त्यानं शेवटच्या क्षणापर्यंत शुभवर्तमान सांगितलं. गप्प राहू नका. हे शुभवर्तमान अनेक लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. जर ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरू नये तर त्याच्यासाठी मला शुभवर्तमान सांगितलं पाहिजे. दुसरी गोष्ट, इफिसकराचं पत्र 2 अध्याय 14 ते 16 वचन. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. मूर्तिमंत शांती आहे. त्यानं दोघास एक केलं आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. हे वैर म्हणजे आज्ञाविधीचे नियमशास्त्र. यासाठी की स्वतःच्या ठाई दोघांचा एक नवा मानव निर्माण करून त्याने शांती प्रस्थापित करावी. आता वधस्तंभावरती असणारा ख्रिस्त, पहिली गोष्ट तो म्हणतो की शुभवर्तमान सांगा. वधस्तंभाचा ख्रिस्त समजल्याबरोबर ख्रिस्तानं वधस्तंभावर शुभवर्तमान सांगितलं. तुम्हाला पण वधस्तंभावर शुभवर्तमान सांगितलं पाहिजे. ख्रिस्त कळाला तुम्हाला. आणि शुभवर्तमान काय? तुमच्या पापांची क्षमा करण्याचं सामर्थ्य येशूच्या रक्तामध्ये फुकट आहे. तुम्हाला जागा बदलायची का? नाही. तुम्हाला किंमत चुकवायची का? नाही. फक्त विश्वास ठेवायचा. फक्त चर्च मध्ये यायचं, प्रार्थना करायची, जीवन समर्पित करायचं, पाप कबुली करायची, पापाची क्षमा मागायची आणि ख्रिस्ताला आपलं जीवन देऊन टाकायचं. संपलं, झालं तुमचं तारण. अंतःकरणामध्ये विश्वास ठेव, मुखानं कबूल कर, तुझं तारण झालं, तुला क्षमा मिळाली. आता दुसरी गोष्ट, येशू ख्रिस्त समजला, मला पाप क्षमा मिळाली, माझं तारण झालं. मग संपलं का? आता तो विश्वासणाऱ्या लोकांना सांगतो, तुम्ही विश्वासामध्ये आला, प्रभूमध्ये आला, तुम्हाला ख्रिस्त समजला, सत्य नित्य नियमाप्रमाणे चर्च मध्ये येणारे, उपासना करणारे, आराधना करणारे लोक तुम्ही आहात, जिवंत देवाचे निवडले लोक तुम्ही आहात.
तुम्हाला देवाचं वचन कळालं, देवाचं वचन तुमच्यापर्यंत आलं. मग ख्रिस्तानं वाचावर काय लिहिलं आता? कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. कोण? ख्रिस्त. कोण शांती आमची? ख्रिस्त. तो मूर्तिमंत येशू ख्रिस्त आमची मूर्तिमंत शांती. आणि कुठे दिसली तुम्हाला शांती? वधस्तंभावर. त्याला एवढं विचारलं की बाबा सत्य काय आहे? पिलात म्हटलं मला तुला सोडण्याचा अधिकार आहे, सत्य सांग मी तुला सोडून टाकतो. पण त्याने सत्य सांगण्याची गडबड पण केली नाही. असं लिहिलंय तो शांत बसला. किती शांत बसला? असं म्हटलं लोकर कातरणाऱ्यांसमोर मेंढरानं जसं गप्प राहावं तसा तो शांत बसला. त्याच्या तोंडावरती थुंकलं तरी तो शांत बसला. इतकी शांती त्याच्यामध्ये होते. त्याच्या तोंडावरती चापटी मारल्या तरी तो शांत बसला. इतकी त्याच्यामध्ये शांती होती. त्याला बलजबूल भूतांचा अधिपती म्हटलं तरी तो शांत बसला. इतकी शांती त्याच्यामध्ये होती. आणि एवढं करून सुद्धा शास्त्र काय सांगतं? वाचा ते वचन. कारण तो आपली मूर्तिमंत शांती आहे. त्याने दोघास एक केलं आणि मधली आडभिंत पाडली. त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. काय केलं? वैर नाहीसे केले. ज्याला ख्रिस्त कळाला, ज्याला वधस्तंभावरचा ख्रिस्त कळाला, तर तो पहिल्यांदा वैर नाहीस करण्यासाठी पहिलं पाऊल टाकतो. फर्स्ट स्टेप. उपास नाही बरं का. उपास करण्यापेक्षा एकमेकांमध्ये जी भांडण आहेत, वैर आहे, कोणत्या कारणानं वैर धरलेलं आहे तुम्हाला माहिती का? सैतान मनुष्याला वैर धरण्यासाठी प्रेरणा देतो. मला वाटतं एक होशेचा ग्रंथ 9 अध्याय 7 वचन काय म्हणतं पहा. देवाच्या लोकांमध्येच त्या ठिकाणामध्ये या हे समस्या आहेत. होशेचा ग्रंथ 9 अध्याय 7 वचन. समाचार घेण्याचे दिवस आले आहेत. प्रतिफळाचे दिवस आले आहेत. इस्रायलास हे समजून येईल तुझ्या दोष राशीमुळे तुझ्या अतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे. आत्मसंचार झालेल्याला वेड लागले आहे. काय झालं? वेड लागला. म्हणजे जो वैर धरतो तो कोण आहे? तुम्ही सांगा की. वैर धरणारा कोण आहे? वेडा. आत्मसंचार म्हणजे काय? माझ्यामध्ये मीच फिरत असतो. मी फिरत असतो आतमध्ये, दुसरं कोण फिरत नाही, मी. आणि ज्याला ख्रिस्त कळाला, पौल म्हणतो आता मी माझ्या ठाई संचारत नाही, राहत नाही, म्हणजे संचारत नाही. मग आता कोण संचारतो? आणि ख्रिस्त जर आतमध्ये फिरायला लागला, दुसऱ्या भाषेमध्ये मी तुम्हाला सांगतो, मस्त बिर्याणीचं जेवण जेवा आणि त्याच्यानंतर कारल्याचा रस प्या. काय होईल? अंदर का बाहेर? जेवढं आतमध्ये ते काय होईल? बाहेर येईल. मग वलांडणाच्या सणासंबंधानं सांगितलं नाही का? कोकऱ्याचं मांस विस्तवावर भाजा आणि ते खा, आणि नंतर काय खा? कडू भाजी खा. मग आम्ही ते वाचतो कडू भाजीवर मांस खायचं, पण सांगण्याचा उद्देश काय? जे आत गेलं ते बाहेर निघू द्या. देवाचं वचन पण काही गोड नाही हो, ते कडूच आहे. हालेलुया. पुष्कळ लोक म्हणतात ना मलाच मारलं, माझ्यावरच उपदेश केला त्याने, मुद्दाम केलं. बरेच लोक म्हणतात अहो तुमचे उपदेश टोचतात. तुम्हाला कोणी सांगितलं माझे उपदेश पंच सारखे तुम्हाला गुळगुळीत आणि कापूस घेऊन फिरून गुदुगुदू? मला गुदुगुदू करायला नाही, धू धुवायला पाठवलेले. येशू म्हणतो मी आग पेटवण्यासाठी आलेलो आहे. हे देवाचं वचन जे आतमध्ये जातं, वधस्तंभावरचा ख्रिस्त ज्याला समजला, जे कडू भाजी सारखं वचन आतमध्ये जातं, ते आतमधला वैरभाव बाहेर काढून टाकतं. वैर कधीच तुमच्यामध्ये असता कामा नये, कधीच नाही प्रिया. उपवास, प्रार्थना आणि त्याच्यामध्ये वैर, ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरलेला आहे. कलह तुमच्यामध्ये आहेत, एकमेका संबंधानं माझं अंतःकरण आणि कलुषित बनलेलं आहे.
बायबल सांगतं येशू ख्रिस्तानं या जगामध्ये वधस्तंभावर मरण्याच्या अगोदर हेरोदाचं आणि पिलाताचं वैर त्यानं नष्ट करून टाकलं. त्यानं एंट्री मारल्याबरोबर वधस्तंभी जाण्याच्या अगोदरच असं म्हटलं. त्या कोर्टामध्ये त्याला पाठवलं, पिलातानं हेरोदाकडे पाठवलं, हेरोदानं पुन्हा पिलाताकडे पाठवलं आणि तिथं स्पष्ट देवाच्या वचनामध्ये लिहिलं त्यांचं वैर येशूमुळे संपुष्टात आलं. असं लिहिलंय त्या वचनात पण लिहिलंय. त्यानं वाचावर काय लिहिलं त्यानं, कारण तो त्याने आपल्या देहाने वैर नाहीसे केले. कशानं नाही वैर नाहीसं केलं? देहाने. त्यानं देहानं वैर नाहीसं केलं. मग तुमच्या देहात वैर कसं काय? मग उपास तर आम्ही करतो ना, चर्चला तर आम्ही जातो ना, प्रार्थना तर आम्ही करतो ना, प्रबोधन तर आम्ही घेतो ना, बाप्तिस्मा तर आमचा झालाय ना, शुभवर्तमान तर आम्हाला कळालं ना, सगळ्या गोष्टी तुम्हाला कळाल्या. मग तरी सुद्धा येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभा संबंधानं तिथं तुम्ही पाहिलं तर बायबल सांगतं वधस्तंभ एक पॉवर आहे. हालेलुया. काय पॉवर आहे हो? न बदलणारे लोक सुद्धा वधस्तंभानं बदलतात. हालेलुया. ज्याला ख्रिस्ताचा वधस्तंभ कळला ना, अनेक वर्षाचं वैर त्यांचं निघूनच जातं. समेत पटत नाही हा शब्दच येत नाही, मला ही व्यक्ती आवडत नाही हा शब्दच येत नाही. कारण का आतमध्ये गेलेली कडू भाजी जी आहे ना, आधीच आम्ही कडू आणि देव त्यात अजून कडू खायला घालतो. लोहा लोहे को कडू कडू को काटताय, कडू कडूला बरोबर काढताय. मग एकदा सगळं कडू पण बाहेर निघल्याबरोबर परिवर्तन हे फार मोठी गोष्ट असते. एकमेकाचे कट्टर दुश्मन ज्यांनी ख्रिस्ताला वधस्तंभी देण्याचं फरमान काढलं ते एक झाले. त्यांच्यातलं वैर ख्रिस्तानं नाहीसं केलं. आम्ही तर त्याच्या रक्तानं धुतले गेलेले त्याचे लोक आहोत. त्याची निवडलेली संतती, त्याची प्रजा, त्याचे लोक, एका कुटुंबातले सदस्य, एका घरामधले लोक, एका परिवारातले लोक. बऱ्याच मंडळांमध्ये जर तुम्ही बघितलं तर मंडळांमध्ये एकाच वेदीवरती चढतात, एकाच आणि त्या वेदीमध्ये सहभागी होतात आणि मेजामध्ये सहभागी होतात, पण तरी सुद्धा त्यांच्यामध्ये वैर आहे आणि त्याच्यामुळं मंडळीमध्ये देवाचं काम नाही. पण ज्या मंडळीला ख्रिस्ताचा वधस्तंभ समजला त्यांचं वैर निघून जाताना मंडळी एका दिलाची, एका चित्ताचे होऊन प्रभूचं काम करतं. आणि पवित्र शास्त्र काय सांगतं माहिती का? त्यांच्यामध्ये तारण पावत असलेल्या लोकांची हजारोच्या संख्येने भर पडते. सैतानाचं काम आहे लोकांमध्ये वैर निर्माण करणं. पण ही गोष्ट ध्यानात ठेवा, जगात कोणीच व्यक्ती परफेक्ट नाही हे पहिले ओळखून घ्या. बरेच लोक मला प्रश्न करायचे, नाही तुम्ही सांगता ना त्यांना क्षमा करा, मग त्यांना नाही कळत का? मला नेहमी एक जण द्यायला म्हणतो, भाई सर तुम्ही सांगता ना ते पण वचन ऐकतात, मग त्यांनी पण केलं पाहिजे ना. प्रॉब्लेम तुला स्वर्गात जायचं का त्यांना? रात्री झोपताना प्रार्थना तर तुम्ही करता, आज आला तर घेऊन जा. कसं घेऊन जाईल? वैरच तुमचा अजून संपायला तयार नाही, अजूनही तुमच्यातला द्वेष, तुमच्यातला कुटुंबामध्ये एकमेका संबंधानं वैर आहे, स्पर्धा, ईर्ष्या आहे कुटुंबात. लांब तर जाऊ नका, कुटुंबात पण ते प्रॉब्लेम आहे. पती पत्नीमध्ये आनंद वाटतो या दिवसामध्ये. मला एका आंटीने फोन केला होता आणि सांगितलं की गेली 6 महिने माझ्या मुलीला तिचा नवरा लक्ष द्यायला तयार नाही, लेकरं पण टाकली, मुलगी पण टाकून दिली. पण आता प्रार्थना केल्याबरोबर त्याचं मन देवानं बदललं. मला चांगलं आठवतं की त्यांनी सांगितलं की आता उद्या आमची बैठक आहे, ती त्याच्या घरचे लोक येणार आहेत आणि आम्ही पण जाणार आहोत आणि मग तिथं डिस्कशन होणार आहे. मग माझ्या मुलीचा किती दोष आहे, यांचा किती दोष आहे, ही सगळी चर्चा होणार आहे. काहीतरी करा, प्रार्थना करा. आणि मला ते काय विचारायला लागले, आम्ही काय बोलावं सांगा. आता मी सांगितलं माझ्यामुळे जास्त लागलं तर माझ्यावरच येणार. माझ्या बुद्धीने काय सांगणार आहे, मला काय संसार कळतो नाही का, मला काय कळणार आहे त्यातलं. मी म्हटलं काय नाही, मी प्रार्थना करतो, देव तुम्हाला शब्द सुचवेल. एका वाक्यात उत्तर दिलं, सोडून टाकलं. म्हटलं नाही होते, खूप भांडखोर लोक आहेत आणि त्याला सांगण्यासाठी मला तुमचं मार्गदर्शन हवं आहे. त्याला असं वाटलं की एवढं टीव्हीवरून सांगतात म्हणजे यांना सगळंच माहिती आहे. ते वेगळं, हे वेगळं, फॅमिली वेगळी आहे, पण पवित्र आत्मा सर्व काही जाणतो.
मग तो नाही म्हणला, तू मूक उघड आणि काय बोलायचे शब्द त्यास मी तुला देईन. आणि मी तशीच प्रार्थना केली, तेव्हा यांच्या मुखातनं असे शब्द बाहेर पडू दे की तिथून समेट होऊ दे, वाद वाढू देऊ नकोस. आणि मग ती बैठक बसली. बैठकीत बसल्याबरोबर पहिला शब्द त्यांच्यातनं काय निघाला, त्यांनी सांगितलं मला. पहिला शब्द निघाला, झालं गेलं सगळं विसरून जा, आता परत एकदा दोघाला नवीन जगण्याची संधी द्या. आणि त्यांनी मला तसं सांगितल्यावर मला मोठा आनंद. अरे पास्टर, माझी मुलगी नांदायला गेली हो, कारण देव वैर नाहीस करणारा देव आहे. हे शक्य आहे. ज्याला ख्रिस्त कळाला तो वैर नष्ट करून टाकतो. प्रिया, वैर सोडून द्या. जे लोक मला ऐकत आहे, माझं एकच सांगणं, जर ख्रिस्ताचा वधस्तंभ कळाला तर वैर निघून गेलं पाहिजे. येशू ख्रिस्ताचं प्रेम तुमच्या अंतःकरणामध्ये असताना बायबल सांगतं त्यानं आपल्या शत्रूवर सुद्धा प्रेम केलं. हे बाप्पा यांना क्षमा कर. अहो, तुम्हाला सॉरी म्हणण्याच्या अगोदर आम्ही म्हणतो नाही का, नाही त्यांनी माफी मागायला आल्यावर मी माफी करेल. येशू ख्रिस्त तिथं माफी न मागताच म्हटला, हे बाप्पा यांना क्षमा कर. हे बायबल आहे. यानं वैर संपतं. वाट बघत बसू नका माफी मागण्याची. मला आठवतं की एक पाळक माझ्याकडे भेटायला आला होता. भेटला, खूप चर्चा केली आणि मग त्याला ते सिद्धांत मी बायबल मधले सांगितले. म्हटलं, खरं बायबल जर तुला पाळायचं असेल, सेवेमध्ये पुढे जायचं असेल ना, तर एक गोष्ट ध्यानात ठेव, समोरच्या व्यक्तीवरती प्रेम करायला शिक. असं समजू नको की तो व्यक्ती परफेक्ट आहे, असं समज त्या व्यक्तीला काही समजत नाही आणि त्या व्यक्तीला मला स्वर्गामध्ये न्यायचंय, तर ते अंतःकरण तुझ्याकडे असलं पाहिजे. मिनिस्ट्रीमध्ये पुष्कळ लोक दोषारोप करतील, तुला खाली पाडतील आणि तुझ्या अपरोक्ष बोलतील, पण ही मिनिस्ट्री करत असताना प्रभूचं अंतःकरण तुझ्यामध्ये असलं तरच तो मिनिस्ट्री करू शकेल. आणि त्याला मी अर्धा एक तास ते समजावून सांगितल्यावर तो इतका भारावून गेला. आणि जाताना त्याच्या मनामध्ये एकच होतं, आता गेल्यावर माझ्या मामाचं आणि माझं बऱ्याच वर्षापासून पटत नाही, मी गेल्यावर पहिल्यांदा आणि तिथं उतरणार आहे आणि जाऊन त्यांना म्हणणारे, मामा मला क्षमा करा, मी पण त्यांना क्षमा करणार आहे. आणि त्याच्या डोक्यात ती चर्चा करत 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 तो बिचारा गावाच्या जवळ आला आणि तेवढ्यात त्याला बातमी आली की त्याचा मामा मेला. आणि तो इतका रडायला लागला, इतका रडायला लागला. तो म्हटला, ही गोष्ट मला आधी कळाली असती तर माझ्या मामाला आणि मी क्षमा करू शकलो असतो, मामाने मला क्षमा केली असती. आणि आता मला ते राहवत नाही, माझ्यामुळं, माझ्या अहंकारामुळं आज ही व्यक्ती माझ्यापासून गमावली, परंतु आता मला ते सत्य कळालं. देवाचे प्रिय लोको, हे वैर असंच आहे. एक दिवशी ज्याच्या संबंधानं तुम्ही वैर धरलं तो व्यक्ती मरून जाईल, जग सोडून जाईल. वैर संपणार नाही, व्यक्ती संपेल, परंतु आम्हाला दोघाला पण संपवायचं नाही, आम्हाला टिकवायचंय आणि प्रत्येकाला प्रभूच्या जवळ आणायचं. आणि त्याच्यासाठी आमच्यातलं वैराची भावना संपुष्टात यायला पाहिजे. ज्याला ख्रिस्ताचा वधस्तंभ कळाला तो शास्त्र सांगतं की तो आणि दोघांना एक करण्याचं काम करतो. म्हणून तुमचं काम काय, सगळ्याला एक करत राहणं. सगळ्याला एक करत राहा. कोणाविषयी तुम्हाला किती वाईट माहिती असलं तरी सांगू नका एकमेकाला, त्याच्यानं वैर निर्माण होतं. हे फॅक्ट आहे. पण ज्यावेळेस तुम्हाला सत्य समजतं बायबल मधलं, तर त्याच्यासाठी तुम्हाला प्रार्थना करावी लागते, जी ख्रिस्तानं प्रार्थना केली. काय, हे बाप्पा यांना क्षमा कर. तो पाढा वाचत बसला नाही, याने माझ्या तोंडावर थुंकलं असं नाही म्हटला, कोणाला क्षमा कर. ज्याने माझ्या तोंडावर थुंकलं, ज्याने माझ्या गालावरती चापटी मारल्या, ज्यानं माझी पाठ सोडली, त्यानं कुठल्याच गोष्टी बोलला नाही. त्याला माहिती हे काय करतात ते त्यांना हे समजतच नाही. त्यांना ते जे करतात ते त्यांना कळत नाही. कळत असतं तुम्हाला कळालं म्हणून म्हटलं तुम्ही जगातले ज्ञानी लोक आहात. हे रहस्य तुम्हाला कळालं. हे जगणं फार सुंदर आहे बरं का. जगायचं तर देवाच्या वचनात जगा. इतकी शांती असती ना, रात्री झोपताना समाधान असतं. आज जर आला तर मी त्याच्या बरोबर जाईल, त्याच्या संगती मी राहणार आहे. मग तुम्हाला कोणा व्यक्तीचा धोका नसतो, कोण व्यक्ती तुम्हाला डिस्टर्ब करू शकत नाही. शास्त्र सांगतं त्यानं मूर्तिमंत शांती म्हणून स्वतःला वधस्तंभावरती प्रेझेंट केलं. तुमच्याही अंतःकरणाची शांती ज्या दिवशी तुम्ही वैर नाहीसं करायला, तुमच्या अंतःकरणाला कोणीच अस्वस्थ करू शकत नाही. कोणी नाही, कोणीच नाही करू शकत. ना तुमचा पती, ना तुमची पत्नी, ना तुमचे लेकरं, ना तुमचे नातेवाईक, ना तुमच्या कामाच्या ठिकाणावरचा तुमचा अधिकारी. सगळ्यांना प्रभू आणि तुमच्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये बदल करेल. आणि म्हणून वैर भाव नष्ट करणार असं होशेचं पुस्तक 9:7 परत वाचा. हा, होशे 9:7. समाचार घेण्याचे दिवस आले आहेत, प्रतिफळाचे दिवस
प्रतिबळाचे दिवस आले आहेत. इस्रायलास हे समजून येईल तुझ्या दोष राशीमुळे तुझ्या अतिवैरामुळे संदेष्टा मूर्ख असा बनला आहे. आत्मसंचार झालेल्याला वेड लागलंय. लक्षात घ्या, ज्यावेळेस मनुष्य जास्त काळ वैर धरतो, बायबलच्या दृष्टिकोनातनं तो वेड लागलेला मनुष्य आहे. कोण आहे? पागल. आणि ते सांगतात अजून माझी खुन्नस आहे बरं का, अरे पागल आहे तू शहाणा आहेस का? बायबलमध्ये तर दिलंय की तुझा राग सूर्यमावळ्याच्या म्हणजे दुसऱ्या दिवसापर्यंत वैर धरणारा मेंटल मध्ये त्याला ऍडमिट केलं पाहिजे असं शास्त्रात लिहिलंय. मग तो संदेष्टा जरी असला तरी दुसऱ्याच दिवशी त्याला उचलून शॉक ट्रीटमेंट दिली पाहिजे. शास्त्रात लिहिले, मी मनच नाही सांगत. म्हणून बायबल समजलं पाहिजे. बायबल समजलं ना, विचारांमध्ये फरक बनतोच. ज्याला बायबल समजत नाही त्याचा प्रॉब्लेम निर्माण होतो. अजून एकच गोष्ट आपण पाहूया. कोण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवतो? तर त्याच्यामध्ये आम्ही पाहिलं, जो शुभवर्तमान सांगत नाही तो ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवतो. जो अनंत काळ जास्त काळपर्यंत वैर ठेवतो तो पण ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरतो. मग तो संदेष्टा असेल, मग तो धार्मिक व्यक्ती असेल, परंतु आत्मसंचार करणारा व्यक्ती हा ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवतो. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 8 पासून 11 पर्यंतची वचनं. माझ्या ठाई असलेला ख्रिस्त येशूच्या येशू ख्रिस्ताच्या कळवळ्यानं मी तुम्हा सर्वांसाठी किती उत्कंठित आहे याविषयी देव माझा साक्षी आहे. माझी ही प्रार्थना आहे की तुमची प्रीती. फिलिप्पियराचं पत्र 2 अध्याय 8 ते 11 वचनं. आणि मनुष्य प्रकृतीचे असे प्रगट होऊन त्याने मरण आणि तेही वधस्तंभावरचे मरण सोसलं येतपर्यंत आज्ञापालन करून त्याने स्वतःला लीन केले. यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिलं. यात हेतू हा की स्वर्गात कशात हेतू म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ त्यानं आणि वधस्तंभावरती मरावं, त्याच्यामध्ये हेतू काय होता? काय हेतू होता आता तिथं सांगितलं. स्वर्गात पृथ्वीवर पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जीवेनं येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. ज्याला ख्रिस्ताचा वधस्तंभ समजला, ऐका, ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ कोण ठरवतो? तो देवानं त्याला वधस्तंभावरचं मरण दिलं, त्यानं यातना सहन केल्या, दुःख सहन केलं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. पण हेतू काय? तुम्ही उपवास करावे हा हेतू? तुम्ही दुःख करावं हा हेतू? तुम्ही 40 दिवस चर्चला जावं हा हेतू? तो हेतू नाही. तर तो म्हणतो प्रत्येक गुडघा येशूच्या नावानं टेकला जावा. गुडघा टेकणं म्हणजे काय? नुसती प्रार्थना नाही हो. प्रार्थना तुम्ही बसून पण करता, तुम्ही झोपून सुद्धा बेडवरती पडल्यावर पण प्रार्थना करू शकता. येशू ख्रिस्तानं वधस्तंभावर प्रार्थना केली. मग तो गुडघा टेकलं जावं याचा अर्थ काय? माणूस अहंकारामध्ये उभा असतो. म्हणजे आज गुडघे टेकतो ना, तो त्याला सरेंडर होणं म्हटलेलं आहे, त्याला घटवणं म्हटलेलं आहे, त्याला नम्र करणं म्हटलेलं आहे. ज्या वेळेस तुम्हाला ख्रिस्ताचा वधस्तंभ समजतो ना, त्यास तुम्ही स्वतःला नम्र करता, घटवता. मी कोणी नाही, मी नाही कोणी, मी कोणी श्रेष्ठ नाही. पौल म्हणतो मी ज्ञानाच्या श्रेष्ठत्वामुळे, पौलाला सुद्धा स्वतःचा अभिमान वाटायला होता, पण पौलानं सुद्धा कबूल केलं जगातला सगळ्यात मोठा पापी मी आहे. गुडघे टेकले. देवाच्या घरात, देवाच्या मंदिरामध्ये प्रार्थनेचं जीवन तुम्ही जगता, एक विश्वासू म्हणून तुम्ही जीवन जगत असताना बायबल काय सांगतं माहिती का? एकमेकांसमोर नम्र व्हा, आदरानं एकमेकाला श्रेष्ठ माना. हे श्रेष्ठत्व गेलं पाहिजे.
हा अहंकार गेला पाहिजे, नम्रता आली पाहिजे प्रभूच्या घरामध्ये. माझ्यामध्ये जे काही प्रभूला नको असणाऱ्या गोष्टी काढून टाकणं, शरण जाणं, आणि काय म्हटलं, प्रत्येक गुडघा त्याच्या नावानं टेकला जाईल. ऐका, तुमचा टेकला हो, तुमच्या लेकरांचा, तुमच्या नातेवाईकांचा, तुमच्या शेजाऱ्यांचा. हेतू काय माहिती का? प्रत्येक व्यक्तीनं ख्रिस्तासमोर गुडघे टेकावे, त्याला शरण यावं. आज प्रश्न तोच आहे. तुम्ही देवाच्या घरामध्ये, पण तुमचे प्रिय लोक आहेत का? मग ते का नाहीत? कारण तुम्ही त्यांच्यासाठी गुडघे टेकले नाहीत. जर तुम्ही त्यांच्यासाठी गुडघे टेकले असते, येशू ख्रिस्तानं शेवटच्या क्षणापर्यंत देवाजवळ प्रार्थना केली. बायबल मधलं सिक्रेट तुम्हाला सांगू का? हे ना, आपण गुरुवारी पण चर्च घेणार आहे. शेवटची रात्र किती महत्वाची रात्र आहे, त्या रात्रीचा संदेश पण आपल्याला द्यायचा आहे. आपण गेल्या वर्षीपासून चालू का, सगळंच तुम्हाला सत्य कळावं, ट्रॅडिशन म्हणून नाही, एक रहस्य, त्या निमित्तानं सगळ्याला लोकांपर्यंत जावं म्हणून. शेवटची रात्र, येशू ख्रिस्त याच्या अगोदर पण त्यांनी रात्रभर जागून प्रार्थना केली, रात्र प्रार्थना केली, पहाटे जाऊन प्रार्थना केली. शेवटच्या रात्री ज्यास प्रभू येशू ख्रिस्त डोंगरावरती गेला ना, त्यास त्याने शिष्यांसाठी विशेष प्रार्थना केली. शिष्यांसाठी, जे तुम्हाला दिले त्यातला एक सुद्धा गमावू नये, एक सुद्धा गमावला जाऊ नये. आणि तर तेच बिस्कराच्या मंडळीला पत्र लिहिताना पौल काय म्हणतो, प्रत्येक गुडघा येशूच्या नावानं टेकला जा. त्याची प्रार्थना कोणती होती? सगळे ख्रिस्ताकडे वळावे, देवाकडे वळावं. सगळ्याला देवाची गरज आहे, प्रत्येकाला येशूची गरज आहे. पण आज माझ्या परिवारातले किती लोक ख्रिस्ताकडे आहेत? लक्षात द्या, कान देऊ नाही का? चर्च उपासनेचं केंद्र, उपासनेचं ठिकाण. बाहेर जाऊन आम्ही शुभवर्तमान सांगणं सोपं आहे, पण घरातल्या व्यक्तींना स्वार्थीकडे आणणं फार कठीण आहे. म्हणून तो म्हटला, प्रथम यहुद्यामध्ये, मग शमुरणामध्ये, मग जगाच्या कानाकोपऱ्यात तुम्ही माझे साक्षीदार व्हाल. 9:30चा ठेका, आणि तुमच्या घरातला प्रत्येक सदस्य देवाच्या मंदिरात असेल तर ख्रिस्ताच्या वधस्तंभाला अर्थ आहे. कुटुंबातला प्रत्येक व्यक्तीनं गुडघे टेकलेच पाहिजे, त्याला कारण नको आहेत. येशू म्हटलं नाही का, होईल तर हा प्याला मजपासून टळू दे. आम्ही देखील कधी कधी बोलतो, कदाचित या रविवारी चर्चला मला जाणं जमणार नाही आणि मी ते टाळणार आहे. आणि तुम्ही टाळता. मला 9:30ला चर्चला जाता येणार नाही आणि तुम्ही तुमच्या हिशोबाप्रमाणे येता. ख्रिस्ताचा वधस्तंभ तुम्ही व्यर्थ ठरवतात. बायबल सांगतं, देवानं ठरवलेल्या वेळेची पूर्तता झालेली ख्रिस्त या पृथ्वी तलावरती आलं. त्यानं वेळ पाळली, त्यानं वेळ पाळली. आमच्या वेळेचं काय? आम्ही आमच्या परिवारातल्या लोकांना ते शिकवत आहोत का? लक्षात ठेवा, तुम्ही तुमच्या समयाप्रमाणे जर देवाच्या घराकडे आगीकूच करत आहात ना, तर तुम्ही ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवत आहात. आमेन म्हणाल का? जरा जोरात आमेन होऊ द्या. माझी जबाबदारी आहे, मी दुसऱ्याला शुभवर्तमान सांगण्याच्या अगोदर घरातल्या सगळ्याला काढलं पाहिजे. चर्चची वेळ आहे, इझी आहे दुसऱ्याला सांगणं, इझी आहे दुसऱ्याला सांगणं. प्रत्येक गुडघा, असं लिहिले, वाचा बरं. प्रत्येक, यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली. कुठं? पृथ्वी खाली. पृथ्वीच्या खाली काय? अधोलोक. देवाची इच्छा आहे तर अधोलोकात पण गुडघे टेकले पाहिजे. वर स्वर्गात तर टेकतायत. तुम्ही प्रकटीकरणाच्या पुस्तकात बघितलं तर तुम्हाला दिसेल, राजे आपला मुकुट काढून त्याच्या चरणाजवळ ठेवत आहेत आणि 24 वडील त्याच्या समोर उपडे पडून निरंतर त्याची स्तुती करत आहे, त्याची आराधना करत आहे. स्वर्गामध्ये निरंतर उपासना, निरंतर आराधना, निरंतर गुडघे टेकले जात आहे. आणि तो म्हणतो, मी ख्रिस्ताला वधस्तंभी यासाठी पाठवलं, जे स्वर्गात आहे त्यांच्यासाठी मी त्यांना वधस्तंभावर दिलं नाही, तर पृथ्वीवर असणाऱ्या लोकांसाठी मी त्याला वधस्तंभी दिलेला आहे. हेतू हा की प्रत्येक गुडघा टेकला जावा. आमेन. हे फोर्स करा, हे ऑप्शन नाही, ही एक्सक्यूज नाही, ही तुमची आणि माझी जबाबदारी. काय? ख्रिस्ताचा वधस्तंभ सार्थ ठरावा. आमेन. रोज उठल्यावर तुम्ही फोर्स करा तुमच्या कुटुंबातल्या लोकांना, अट्रॅक्ट करा त्यांना देवाकडं. त्यांना सांगा, त्याचं महत्व पटवून द्या. जसं शिक्षणाचं महत्व पटवून दिलं,
जसं तुम्ही घराचं महत्व पटवून दिलं, लग्नाचं महत्व पटवून दिलं, करिअरचं महत्व पटवून दिलं, तुम्ही जीवनातल्या तुमच्या नातेवाईकांचं, आपल्या लोकांचं महत्व पटवून दिलं, तसं ख्रिस्ताचं महत्व पटवून दिलं का? तो वधस्तंभी यासाठी गेला की प्रत्येक गुडघा टेकला जावा, प्रत्येकानं प्रार्थना करावी. आणि एवढंच नव्हे तर तो काय म्हटला, तो ख्रिस्त काय आणि त्या प्रत्येक जिभेनं येशू ख्रिस्त काय आहे, तो प्रभू आहे. प्रभू कोण आहे? येशू. प्रभू म्हणजे मालक. तुमच्या घरामध्ये प्रत्येकाला मालक बनवू देऊ नका. मालक म्हणजे माझ्या मर्जीप्रमाणे, माझ्या मर्जीप्रमाणे. ज्या परिवारामध्ये लोक आपल्या मर्जीचे प्रभू बनतात, त्या ठिकाणात, त्या घरासाठी येशू ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरतो. लक्षात घ्या. मग तुमच्या जिभेनं काय म्हटलं पाहिजे? सगळ्यांचा प्रभू येशू ख्रिस्त आहे. आणि तुम्ही ज्यास म्हणता ना हे, त्यास तुम्ही ख्रिस्ताचं वधस्तंभी जाणं सार्थक ठरवता. तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे जगू नका. कान देऊ नाही का? फार सुंदर आहे. ज्या दिवशी मला ख्रिस्ताचा वधस्तंभ कळतो ना, त्या दिवशी मी माझ्या इच्छेप्रमाणे जगत नाही, माझ्या प्रभूच्या इच्छेखाली जगतो. म्हणून तर असं म्हटलं ना, मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश. प्रभूजी प्रभूजी म्हणजे काय? म्हणतो प्रभू तू, पण तूच तुझ्या मर्जीचा प्रभू आहे, तुझ्या इच्छेप्रमाणे तू चालतो. तू कुठं मला विचारतो? प्रभू म्हणजे, लक्ष ठेवा, प्रभू म्हणजे विचारून जायचं. प्रभू म्हणजे विचारून जायचं. शाळेमध्ये मी आलो, घ्या, मी चाललो, चालतं का? बडवून काढतील धरून. तिथं आत लेट झालं तरी, मॅडम मी आय कम इन. मग आता त्यांचा तास आहे तो, चल कोंबडा बन. कोपऱ्यात कोपऱ्यामध्ये याला प्रभू म्हटलेला आहे. याला प्रभू म्हटलेला आहे. मला प्रभूजी प्रभूजी म्हणणाऱ्या प्रत्येकाचा प्रवेश मानता प्रभूजी हो, पण त्याच्या वेळेत पण तुम्ही हजर नाही. साधं शिक्षकाचं उदाहरण दिलं, त्याला किती वाईट वाटत असेल नाही का? अरे हे त्यांच्या मर्जीचे मालक आहेत. त्यांना वाटलं तर गातात, त्यांना वाटलं तर उपासना करतात, त्यांना वाटलं तर चर्चला येतात, त्यांना वाटलं तर घरी बसतात, त्यांना वाटलं तसं वागतात. वाईट वाटतं मनापासून त्याला. मग तो म्हणतो यांचा प्रवेश स्वर्ग राज्यात होणार नाही. म्हणजे काय? चोर येतो चोरी घात व नाश करण्यासाठी, मी आलो तुम्हाला विपुल जीवन देण्यासाठी, जीवन देण्यासाठी. पण तुम्ही तुमच्या मर्जीचे मालक आहात म्हणून स्वर्ग राज्यात जात नाही, म्हणजे ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरला. त्याला वाटलं तुम्ही त्याचं अनुसरण करावं, त्याला वाटलं तुम्ही त्याच्या मागे जावं. म्हणून तर मरियेला येशू त्याच्या भावांना काय म्हणतो की कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ? जे इथं बसून देवाचं वचन ऐकतात, त्याच्या इच्छेप्रमाणे जगतात, तेच माझी आई, तेच माझे भाऊ. पण ख्रिस्ताचा वधस्तंभ ज्या दिवशी समजला, माडीवरती 120 लोकांमध्ये हे लोक होते. का? कारण त्यांना कळलं या प्रभूची आम्हाला गरज आहे. आता मरिया येशूच्या इच्छेप्रमाणे जगायला लागले. ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ होऊ देऊ नका. आपल्या मनाचे प्रभू बनवू नका. शास्त्र सांगतं प्रत्येक जिभेनं, प्रत्येक जिभेनं, लक्षात ठेवा, प्रत्येक जिभेनं, या लहान लेकरापासून, तुमची लेकरं जशी आज मंदिरात बसलेत ना, तसंच त्यांना बसता आलं पाहिजे. तसंच तुमच्यासारखंच, बर का, तुमच्यासारखंच. तुमची लेकरं, तुम्हाला त्यांना ट्रेन करता आलं पाहिजे. परमेश्वराच्या घरात कसं बसायचंय त्याला शिकवलं पाहिजे तुम्ही. तुमची लेकरं जर तिकडं बागेत फिरल्यासारखं चर्चमध्ये फिरायला लागली, ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरणार आहे. प्रॅक्टिकल आहे बरं का, मी मनचं नाही सांगत, हे मी प्रॅक्टिकल आहे. ठीक आहे, त्यांना समज नाही, त्यांना बुद्धी नाही, आज त्यांना कळत नाही, पण तुम्हाला बायबल कळतं ना, देवाचं वचन कळतं ना. तुम्ही त्याला घरात कसं कोपऱ्यात बसवतं ना, तसं त्याला ट्रेनिंग देऊ ना. अहो तुम्ही पाहुणे आल्यावर सुद्धा सांगता ना, बाळा हे नाही बोलायचं, बाळा ते नाही बोलायचं. आणि तुमचं किती पण अर्धान पोरग असलं तर तेवढं शांत बसतं तिथं. का? कारण आई वडील चुपून काढतात नाही का. आणि त्याच्यानंतर घरी गेल्यावर गोंधळ झाल्यास ते घालतं. का? कारण तुम्ही त्याला शिक्षण दिलेलं आहे. तसेच आमची लेकरं लहानापासून मोठ्यापर्यंत प्रत्येकाला आम्हाला ट्रेन करायचं. प्रत्येक जिभेनं कबूल करावं. काय? तो प्रभू आहे, येशू प्रभू आहे. त्याला सांगितलं पाहिजे, बाळा तिथं चर्च मध्ये तो प्रभू आहे, देवा बघतो, देवा बघतो. बरेच पाळक माझ्या नावाने दम द्यायला बघतात.
प्रश्न येतील बरं का. हा सांगतात अजून मला, तुमचं नाव काढलं की घाबरतो. मी म्हणलं आता गब्बरच आहे, मी 50,000चे इनाम ठेवले माझ्यावर. माझ्या नावानं काढून पण दम देऊन त्यांना बसवा, कारण ते देवाचं घर आहे. इथे तो प्रभू आहे आणि तो आम्हाला निहाळतो. तुम्हाला माहिती का, मी मंच नाही सांगत, 1 मिनिटामध्ये संपवतो. यशाच्या सॉरी यशकेलच्या पुस्तकामध्ये असं म्हटलं की सगळ्याच्या कपाळावर चिन्ह कर. 9वा अध्याय, मला असं वाटतं 4 वाजल्यापासून पुढं वाचता का, बालके अब्रके असं काही लिहिले तिथं. 9वा अध्याय यशकेल 9:4 पासून. परमेश्वर त्याला म्हणाला, नगरामधून यरुशलेमेमधून जाऊन जी माणसे आपल्यात होत असलेल्या कृत्यामुळे अमंगल कृत्यांमुळे उसासे टाकून विलाप करीत आहे त्यांच्या कपाळावर चिन्ह कर. मला ऐकू येईसे तो त्या बाकीच्याच म्हणाला, त्याच्या मागून नगरात जा व संवार करा. कृपादृष्टी करू नका, गय करू नका. वृद्ध तरुण व कुमारी मुले व स्त्रिया यांची निकालस कत्तल करा. मुले म्हणजे छोटी मुलं म्हणजे छोटी मुलं, कारण तरुण आणि तरुणी दिलेत की नाही दिले. मग आता मुलं कशाला वेगळी दिली त्यांनी? म्हणजे ज्या देव शासन करतो ना, त्या लेकरांची सुद्धा गय करत नाही. हे बायबल मधलं सांगतो, इकडचं तिकडचं नाही सांगत. लेकरांचं, लहान लेकरांचं संबंध नव्हतं म्हटलं. म्हणजे देवाच्या घरामध्ये त्याला प्रभू म्हणत असताना काय रिस्पेक्ट असला पाहिजे म्हणून सांगावं लागतं. सांगायची वेळ नाही आली पाहिजे. मोबाईल सायलेंट करा, खुर्च्या सरकू नका. अहो, आल्यावरच ते असलं पाहिजे वातावरण, पावित्र्य, शुद्धता. मला देव पाहतो असं लिहिले. संवार दूताला तिथं पाठवायला सुरुवात केली. कशाला? दंड द्यायला, कुणावरती? कपाळावरती चिन्ह करायला. लक्षात ठेवा, ज्यास तुम्ही परमेश्वराच्या घरामध्ये असताना, त्या परमेश्वराच्या घरामध्ये एक तर तुम्ही आशीर्वादित होणार आहात किंवा तुम्ही दंडासाठी वेगळे केले जाणार आहात. येते का लक्षात तुमच्या? ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ कोण ठरवतं? बायबल सांगतं, जे लोक आणि जी जिव्हा कबूल करत नाही आणि जे गुडघे टेकले जात नाही ते ख्रिस्ताचा वधस्तंभ व्यर्थ ठरवतात. मग त्याच्यात लहान लेकरांचा सुद्धा उल्लेख केलेला आहे. बालक तानेले, वृद्धांना सुद्धा सोडलं नाही. कसला देव आहे हो? आम्ही तो देव प्रेमळ आहे. एकच स्वरूप नका बघू, देवाचे वेगवेगळे स्वरूप, स्वभाव आहे. आमचा देव हा फार डिसिप्लिनचा देव आहे बरं का, शिस्तीचा देव आहे, खूप शिस्तीचा देव आहे. अशी वचनं त्यांनी नसती लिहिली. मग तो आता जुना करात लिहिलं, मग नव्या करात नाही हो, काढून टाका. हे प्रकटीकरणाच्या पुस्तकात पण दिलं, कोणाची गय नाही, जागच्या जागी मरून पडतील सगळे. देवाचं स्वरूप बदललेलं नाही. त्याने पाप क्षमा केली. आता तुम्हाला नव्यानं काय, तुम्हाला जे करायचंय ते काही वेळ प्रभू समोर करायचं ना. देव पाहतो ना आम्हाला, देव पाहतो. अहो, इकडं जराशी लेकरं त्या भिंतीजवळ गेली तर मी अस्वस्थ होतो, मला प्रीचिंग करू वाटत नाही, का तर डिस्टर्ब होतो मी. ज्याची उपासना केली तो देव तर किती भारी आहे. म्हणजे देवाला अपेक्षित काय? मंदिराचं पावित्र्य, देवाचं पावित्र्य, प्रत्येक गुडघा टेकला जावा. सांगण्याचं तात्पर्य हे प्रॅक्टिकल तुमच्या जीवनामध्ये आहे. काय करायचं तुम्हाला? त्या संस्कारामध्ये वाढायचं, त्या भयामध्ये, त्या देवाच्या घरामध्ये. म्हणून लक्षात ठेवा, लेकरं देवाच्या मंदिरात आणत असताना त्यांना ट्रेन करून घेऊन या. आज नाही, उद्या, 2 दिवसांनी, महिन्यानं, 2 वर्षानं, 3 वर्षानं, पण ती देवाच्या भयात वाढते. देवाच्या भयात वाढायचंय, देवाच्या सानिध्यात त्यांना वाढवायचंय. ख्रिस्ताचा वधस्तंभ कोण व्यर्थ ठरवतो? शास्त्र सांगतं, देवाची इच्छा प्रत्येक गुडघा त्याच्या नावानं टेकला जावा, प्रत्येक जिभेनं काय कबूल करावं? ख्रिस्त हा प्रभू आहे. हा, देवाच्या मंदिरामध्ये प्रभू